2017 पासून जर मी नामस्मरण करते तर माझ्यामध्ये बदल का घडत नाही? त्यांचं नामस्मरण योग्य रीतीने होत नाहीये. माणसं काय करतात, 11 माळा 21 माळा ह्या ज्या काही गोष्टी आपण करतो, तुम्ही एक मणी असा करा की जो तुमचा वटवृक्ष मंदिरातल्या महाराजांच्या पादुकांवरती जाऊन पोचेल. ज्या वेळेला लोकांची कामं व्हायला 2 दिवस आलेली असतात आणि अशा वेळेला माणसाचा संयम तुटतो आणि माणसं ताबडतोब दुसऱ्या डॉक्टरकडे जातात. त्या क्लायंटच्या घरामध्ये पिशाच्च बाधा होती. त्यांची मुलं आहेत लहान, त्या मुलांना गळ्यामध्ये धारण करण्यासाठी काही वस्तू दिल्या होत्या. माळ असेल किंवा काही धागा असेल, जो अभिमंत्रित केला गेलेला. निदर्शनास असं आलं, तिथून त्यांच्या घरातनं गेल्याच्या नंतर एक 10 ते 15 दिवस त्यांच्या घरामध्ये खूप छान एनर्जी नांदत होती. त्यांनी चुकून त्यांच्या दरवाजाला तोरण दिलं होतं एक लावायसाठी. त्यांना स्पष्ट सांगितलेलं, हे तोरण जे आहे ते तुम्ही काढायचं नाही. त्यांच्या काही चुकांमुळे ते तोरण त्यांनी काढून कचऱ्याच्या डस्टबिन मध्ये टाकलं आणि त्या ज्या काही एंटिटी होत्या, काही शक्ती होत्या, पुन्हा त्रास द्यायला चालू केलं. आपण हिंदू सनातन धर्मामध्ये वावरत असताना आपल्या मंत्रांमध्ये जर निर्जीव वस्तूंमध्ये प्राण टाकण्याची ताकद असेल तर आपले मंत्र दगडालाही चिरू शकतात. महाराज अक्कलकोटामध्ये बसून ब्रह्मानंदी गुफेत स्वामी समर्थ महाराज पद्मासन अवस्थेत बसलेले आहेत. तिथं बसून पूर्ण ब्रह्मांडावर त्यांचा CCTV कॅमेरा चालू आहे. तर त्यांच्या घरामध्ये नदीच्या बाजूलाच ते कॉम्प्लेक्स आहे. घरामध्ये एंटर केल्याच्या नंतर जाणवलं एक जडपण. जाऊन त्यांच्या सोफ्यावर नाही बसत, त्यांच्या किचनच्या ओट्याच्या खालून एक लहान मुलगी, तिच्या हे 2 गुडघे आणि हे हात अक्षरशः एक 60 की 70च्या स्पीडनी किचनच्या ओट्यामधून ती बाथरूम मध्ये गेली. म्हणजे तो एवढा भयानक इन्सिडेंट होता. त्या गोष्टींना तुम्ही संपूर्णपणे काढू शकत नाही. त्यांना आपण सरळ सल्ला देतो की तुम्ही ती सदर वास्तू चेंज करा. काहींना घरामध्ये नामस्मरण केल्यानंतर ते नामस्मरण जर लागू होत नसेल तर त्यांनी सर्वप्रथम त्यांची वास्तू चेक करून घ्यावी. घटस्फोटाची प्रक्रिया चालू आहे. त्यांचा जो नवरा आहे तो अक्षरशः त्या बायकोला डिचवून बाहेर फिरायला जाणं किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये पैसा उडवणं वगैरे ह्या भरपूरशा गोष्टी चालू आहेत.